त्र्यंबकेश्वर येथे पुरुषोत्तम दादा कडलक युवा फाउंडेशनच्या स्थापनेचा भव्य कार्यक्रम रविवार दिनांक 6 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पार पडलाय। या विशेष दिवशी आषाढी एकादशीचे औचित्य साधत भक्तांसाठी केळी व खिचडीचे मोफत वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाला मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार माननीय हिरामण दादा खोसकर, सपकाळ नॉलेजचे संचालक रवींद्र सपकाळ, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास दादा घोले, विश्वस्त मनोज थेटे तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व अनेक भक्त मंडळी उपस्थित होते। यावेळी पांडुरंगाच्या जय घोषात वातावरण भक्तिमय झाले होते। उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यात अधिक प्रभावी उपक्रम राबवावेत अशी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाच्या आयोजनामागे श्री पुरुषोत्तम दादा कडलक युवा फाउंडेशनचा सेवाभावी आणि सामाजिक उद्देश होता। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। सर्वांना माहितच आहे की सामाजिक कार्य ही दादांचं खूप मोठं आहे आणि त्याच कार्याला बघून सर्व युवा पिढीने दादांचं पुरुषोत्तम दादा कडलक फाउंडेशन हे उद्घाटन करायचं ठरवलं आहे। त्यासाठी मी सर्व युवकांचेही आभार मानतो आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार हिरामण दादा खोसकर, सपकाळ नॉलेज हबचे सर्व रवींद्र सपकाळ साहेब, या त्र्यंबकेश्वर ट्रस्टचे विश्वस्त कैलास हे फाउंडेशन चालवणार आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनी प्रसंगी आपले सपकाळ नॉलेजचे सर्व सपकाळ साहेब हे सर्व इथे उपस्थित आहे। यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रज्वलन करून घ्यायचं आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।